नमस्कार विद्यार्थ्यांनो. आजच्या या आपल्या श्री गणेश ITI यावल या ऑनलाईन क्लासमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा उपकरणाबद्दल बोलणार आहोत जे तुमच्या आमच्या घरात नेहमीच असतं, पण त्याच्या आत काय चालतं हे आपल्याला सहसा माहीत नसतं. चला तर मग सुरू करूया स्लाइड नंबर 1 पासून. आजचा आपला विषय आहे निऑन टेस्टर, सुरक्षिततेचे अंतरंग. विद्यार्थ्यांनो, टेस्टर हे फक्त एक साधं टूल नाही बरं का. विजेची उपस्थिती ओळखणारं आणि आपल्याला भयानक शॉकपासून वाचवणारं रोजच्या वापरातील हे एक अत्यंत महत्त्वाचं उपकरण आहे. आज आपण याच टेस्टरचा एक प्रकारे टियर डाऊन करणार आहोत आणि त्याच्या आतले गुपित उलगडणार आहोत. आता या दुसऱ्या स्लाइडकडे पहा. इथे आपण पाहतोय विजेचा पहिला संपर्क कुठे होतो. हा जो टेस्टरचा पुढचा टोकदार भाग दिसतोय ना, त्याला टेस्ट टिप म्हणतात. ही 12 मिलीमीटर लांबीची स्टेनलेस स्टीलची टिप असते आणि हाच भाग थेट वायर किंवा सॉकेटच्या संपर्कात येतो. त्याच्याच मागे जो 38 मिलीमीटरचा निमुळता भाग आहे त्याला हँडल हाऊसिंग म्हणतात. इथूनच आपण टेस्टर सुरक्षितपणे पकडतो, ज्यामुळे आपल्या हाताला विजेपासून एक सुरक्षित अंतर मिळतं. स्लाइड 3 वर आपण टेस्टरची बाह्य रचना आणि मापे पाहणार आहोत, म्हणजे बाहेरून हे सुरक्षिततेचे चिलखत कसं बनतं. याची एकूण लांबी 185 मिलीमीटर आणि व्यास म्हणजेच डायामीटर 28 मिलीमीटर असतो. याचं जे बाह्य कवर असतं ते पॉलिकार्बोनेट नावाच्या मटेरियलपासून बनलेलं असतं. हे कवर पारदर्शक आणि अतिशय मजबूत असतं, ज्यामुळे आपल्याला आतले पार्ट्सही दिसतात आणि मुख्य म्हणजे आपल्याला शॉक लागत नाही. तसंच खिशात अडकवण्यासाठी जी 45 मिलीमीटरची क्लिप असते ती ॲसिटल रेझिन नावाच्या अत्यंत मजबूत मटेरियलपासून बनवली जाते. चला आता टेस्टरच्या आतमध्ये जाऊया. या चौथ्या स्लाइडवर टेस्टरचा गाभा म्हणजेच अंतर्गत रचना दाखवली आहे. यात प्रामुख्याने 3 भाग आहेत. पहिला म्हणजे निऑन बल्ब, जो प्रकाशाचा स्रोत आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे रेझिस्टर, जो विजेच्या प्रवाहाचा वेग नियंत्रित करतो. आणि तिसरा भाग म्हणजे स्प्रिंग आणि इंटरनल कॉन्टॅक्ट, जो या सर्व भागांना एकमेकांशी व्यवस्थित जोडून ठेवणारा महत्त्वाचा दुवा आहे. आता या 5व्या स्लाइडवर आपण निऑन बल्बबद्दल थोडंसं विस्तार पाहूया. हा या टेस्टरचा मुख्य सूचक म्हणजेच इंडिकेटर आहे. जेव्हा आपण वायरवर किंवा सॉकेटमध्ये करंट चेक करतो तेव्हा हाच पिवळ्या रंगाचा बल्ब ग्लो होतो, म्हणजेच प्रकाशतो. हा बल्ब आपल्याला एका सेकंदात सांगतो की सावध रहा, या वायरमध्ये लाईव्ह करंट आहे. विद्यार्थ्यांनो, ही 6वी स्लाइड अत्यंत महत्त्वाची आहे. नीट लक्ष द्या. धोका काय असतो? जर थेट 230 व्होल्टचा प्रवाह मानवी शरीरात आला तर प्राणांतिक शॉक लागू शकतो. मग टेस्टर आपल्याला यापासून कसा वाचवतो? तर इथे करंट लिमिटिंग रेझिस्टर म्हणजेच कार्बन फिल्म रेझिस्टर हे आपलं सुरक्षा कवच म्हणजेच शील्ड म्हणून काम करतं. याचा परिणाम असा होतो की हा रेझिस्टर करंटचा प्रवाह एकदम लिमिट करतो, कमी करतो, ज्यामुळे तो निऑन बल्ब तर सुरक्षितपणे प्रकाशतोच, पण त्यातून पुढे येणारा करंट एवढा कमी असतो की आपल्या मानवी शरीराला त्याचा शॉक लागत नाही. स्लाइड 7 वर आपण तंत्रज्ञानातील प्रगती पाहूया. एका बाजूला साधारण टेस्टर आणि दुसऱ्या बाजूला ॲडव्हान्स्ड कंटिन्युटी टेस्टर. साधारण टेस्टरमध्ये बॅटरी नसते, तो फक्त लाईव्ह EC करंट तपासतो आणि ती सिस्टीम पॅसिव्ह असते. पण ॲडव्हान्स टेस्टरमध्ये LR44 प्रकारच्या 2 छोट्या बटन सेल बॅटरी असतात. याच्या मदतीने आपण कंटिन्युटी आणि सर्किट टेस्टिंगही करू शकतो आणि ही एक ॲक्टिव्ह प्रणाली असते. पुढच्या म्हणजेच 8व्या स्लाइडमध्ये आपण याच ॲडव्हान्स सर्किटची ऊर्जा म्हणजेच पॉवर सिस्टम समजून घेऊया. यात 3 मुख्य गोष्टी आहेत. पहिली बॅटरी कंपार्टमेंट, जिथे या 2 LR44 बॅटरी सुरक्षितपणे बसवल्या जातात. दुसरा बॅटरी कॉन्टॅक्ट, जो बॅटरीची पॉवर संपूर्ण सर्किटला पुरवण्यासाठी जोडलेला धातूचा भाग असतो. आणि तिसरा ग्राउंड प्रोब कॉन्टॅक्ट, जो सर्किट पूर्ण करण्यासाठी टेस्टरच्या अगदी वागच्या बाजूला दिलेला संपर्क बिंदू असतो, जिथे आपण बोट ठेवतो. आता स्लाइड 9 वर लक्ष द्या. इथे आपण काही तांत्रिक बाणांचा म्हणजेच ॲरोजचा अर्थ समजून घेणार आहोत. 1. लाल बाण हा पॉवर किंवा बॅटरीचा फ्लो दर्शवतो, म्हणजे करंट आत कसा वाहतो. 2. निळा बाण हा डेटा किंवा कनेक्टिव्हिटी दाखवतो, म्हणजे सर्किट आतून कसं जोडलं आहे. 3. केशरी बाण हा रेझिस्टरच्या ठिकाणी होणारी उष्णता म्हणजेच थर्मल ॲक्टिव्हिटी आणि प्रक्रियेचं नियंत्रण दर्शवतो. आणि 4. हिरवा बाण हा टेस्ट टिपजवळ करंट सेन्स करण्याची चालू प्रक्रिया दर्शवतो. या 10व्या स्लाइडवर अंतर्गत तांत्रिक प्रवाह कसा वाहतो हे दाखवलं आहे. या सर्किटमध्ये 3 ठिकाणी बेरिलियम कॉपर कॉन्टॅक्ट्स वापरले आहेत. हे का वापरतात? कारण ते प्रवाहासाठी अतिशय उत्तम कंडक्टिव्हिटी देतात. या गोलाकार आकृतीत तुम्ही पाहू शकता की सर्किटमध्ये बॅटरी,
रेझिस्टर, एक स्विच आणि सेन्सर इंडिकेटर म्हणजेच निऑन बल्बचा किती परिपूर्ण मेळ बसवला आहे. आणि आता आपली शेवटची स्लाइड 11. इथे या सर्व प्रक्रियेचं एकीकरण कसं होतं हे एकाच दृष्टिक्षेपात दाखवलं आहे. हे सगळं सेकंदाच्या एका अपूर्णांकात होतं बरं का. टेस्ट टिप करंट सेन्स करते, हिरवा बाण. लगेच तो धोकादायक प्रवाह नियंत्रित करतो, केशरी बाण. अंतर्गत संपर्क माहिती पुढे नेतो, निळा बाण. आणि बॅटरीचा फ्लो सर्किट पूर्ण करून सुरक्षितपणे निऑन बल्ब पेटवतो. दिसायला अत्यंत साधं वाटणारं हे उपकरण खऱ्या अर्थाने इंजिनिअरिंग आणि सुरक्षिततेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. मला खात्री आहे की आज तुम्हाला निऑन टेस्टर कसा काम करतो हे अगदी सोप्या भाषेत समजलं असेल. कोणाला काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी.